सांगली जिल्हा परिषदेमध्ये बदलीसाठी गुरुजींचे जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या प्रशासनाने घेतली कडक भूमिका। अनेक गुरुजींची मात्र खासदार मंत्र्याकडे बदलीसाठी मनधरणी। सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यातच जत तालुक्यात गुरुजींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। सध्या बदलीचा हंगाम सुरू झाला असून या हंगामामध्ये गुरुजींच्या बदलीची रणधुमाळी सध्या जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे। बदलीतून सोयीची शाळा मिळण्यासाठी शिक्षकांनी थेट आमदार खासदार यांच्याकडे जोरदार वशिला लावला असून कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय करून शिक्षकांची सोय केली जाणार नाही अशी कठोर भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याने या गुरुजींची मात्र चांगली तारांबळ उडताना दिसत आहे। दरवर्षी जून महिन्यात शिक्षकांच्या बदलीचा हंगाम सुरू असतो। या बदलीमध्ये अनेक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन बदलीसाठी जिल्हा परिषदेला हेलपाटे मारताना दिसतात। सध्या जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10:30-11 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या CEO तृप्ती धोडमिशे, शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये तळ ठोकून आहेत। बदलीसाठी जिल्ह्यातून सुमारे 2,500च्या आसपास शिक्षकांनी अर्ज केल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशनासाठी किमान दररोज 500 ते 600 शिक्षकांना बोलवण्यात येते। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या परिसरात मात्र शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून कोणाला कुठली शाळा मिळाली येत्या 2 दिवसात या ठिकाणी पूर्ण होऊन हे शिक्षक आपापल्या शाळेवर हजर राहणार आहेत। मात्र बदलीसाठी ज्या पद्धतीने शिक्षकांनी गर्दी केलेली आहे त्याच पद्धतीने ज्या शिक्षकांना शाळा मिळेल त्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्ह्यातील अनेक पालकांनी केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.